एसएससी एमटीएस हवालदार भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। एसएससी एमटीएस हवालदारच्या जवळपास 10 ते 11,000 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीचे जे ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म चालू होत आहे 26 जून 2025 पासून फॉर्म भरणे सुरू होत आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असणार आहे 24 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये एसएससी एमटीएस हवालदार भरतीचा पेपर सुद्धा यामध्ये राहणार आहे आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर यामध्ये 40 मार्काचा पेपर असणार आहे आणि त्याचबरोबर 40 पैकी जे पासिंग ठेवण्यात आले यूआर कॅटेगरीसाठी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी फक्त 12 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले। एससी कॅटेगरीसाठी 40 पैकी 8 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले। ओबीसी कॅटेगरीसाठी 40 पैकी 10 मार्कावर यामध्ये पासिंग ठेवण्यात आले। पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, पगार किती भेटणार आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये आपल्याला कोणत्या ठिकाणी काम करावं लागणार आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये फी वगैरे किती असणार आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी एमटीएस हवालदार भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी एमटीएस हवालदार भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, एसएससी एमटीएस हवालदारची जवळपास 11,000 ते 10,000च्या आसपास या ठिकाणी जागा निघत आहे आणि येणाऱ्या 26 जून पासूनच या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होत आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये 2 पद आहे, एक एमटीएसचं पद असणार आहे आणि एक हवालदारचं। एमटीएस पदामध्ये जे फिजिकल नाही, उंचीची काही अट नाही आणि जे हवालदारचं पद असणार आहे त्यामध्ये जे फिजिकल असणार आहे, उंची त्यामध्ये लागणार आहे। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये वयोमर्यादा विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर एससी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि आपलं जे वय मोजलं जाणार आहे 1 ऑगस्ट 2025 रोजी आपलं यामध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी असणार आहे। एससी एसटी कॅटेगरी पीडब्ल्यूडी कॅटेगरी आणि मागासवर्गीयांसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। माजी सैनिकांसाठी सुद्धा यामध्ये 1 रुपया सुद्धा फी नसणार आणि आपलं जर सिलेक्शन झालं एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। तर आता एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर जॉब कुठं करावं लागते तर पहा, एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर जे मंत्रालय राहते तर मंत्रालयामध्ये आपली यामध्ये ड्युटी असते। पोलिसांसारखे जे विद्यार्थी मित्रांनो खाकी वर्दी त्यांची असते आणि त्यांना जे काम करायचं असते तर त्या फायला त्यांना जे पोहोचवावं लागते इथून तिकडे, म्हणजे ह्या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये आपल्याला फायला पोहोचायचं काम करावं लागते। त्याचबरोबर जे याच्या अगोदर इथून 15-20 वर्ष अगोदर एमटीएस हवालदारच्या भरतीचं जे काम होतं, यांचं जे काम होतं एमटीएस हवालदारचं तर त्यांना कूलरामध्ये पाणी टाकायचं, त्याचबरोबर पाणी पाजायचं, तर हे काही काम जे आहे याच्या अगोदर त्यांना करायला लागत होतं। पण आता ऑफिशियली या ठिकाणी झालेलं आहे एसएससी एमटीएस हवालदार तर एकदम शाही ड्युटी एसएससी एमटीएस हवालदारची 8 घंटेची ड्युटी यामध्ये असते, एक लक्षात ठेवा। तर फाईल आपल्याला इकडल्या तिकडे पोहोचावं लागते मंत्रालयातल्या, तर हे काम करावं लागते एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये आपलं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया एसएससी एमटीएस हवालदार भरतीची। सर्वात अगोदर आपल्या यामध्ये काय असणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये पेपर असणार आहे। तर पेपर यामध्ये 2 आहे, सेक्शन 1 सेक्शन 2 एकाच दिवशी पेपर होणार आहे। एकाच दिवशी हे 2 आहे, सेक्शन 1 सेक्शन 2चे पेपर या ठिकाणी होणार आहे। तर पहा, सेक्शन 1चा जो पेपर आहे असाच आहे, हा क्वालिफाईंग पेपर आहे आणि सेक्शन 2चा पेपर जो आहे त्याच्यावर जे मेन मेरिट या ठिकाणी लागते। तर सेक्शन 1चा जो पेपर असणार आहे तर तो असणार आहे ज्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण भेटणार आहे, तर झाले किती 60 आणि गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण तर झाले किती 60, तर टोटल 120 मार्काचा पेपर असणार आहे। 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 20-20, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये पेपरसाठी 45 मिनिटाचा टाईम भेटणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे पहिल्या पेपरमध्ये। आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये पासिंगचा जर विचार केला तर यूआर कॅटेगरीसाठी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी पासिंग 12
मार्कावर आहे, ओबीसी कॅटेगरीसाठी पासिंग 10 मार्कावर आहे, एससी एसटी कॅटेगरीसाठी पासिंग 8 मार्कावर। म्हणजे पहिला जो सेक्शन 1चा जो पेपर आहे याचा आपण अभ्यासही नाही केला तरी चालते, मॅथ रिजनिंग आपण केलं नाही तरी चालते, अभ्यासही नाही केला तरी चालते, कारण की तो कोणी या ठिकाणी पास होऊन जाते। अंदाजी टोले जरी आपण मारले तरी सुद्धा यामध्ये पास होऊन जातो, ठीक आहे। तर अंदाजी टोले मारले तुम्ही तरी सुद्धा आपण यामध्ये पास होतो। तर पहिल्या पेपरवर एवढं काही टेन्शन नाही घ्यायचं, ठीक आहे। तर पेपर जो असणार आहे तर दुसरा पेपर असणार आहे, त्याच्यावर जे विद्यार्थी मित्रांनो आपलं त्या ठिकाणी मेरिट बनते। तर सेक्शन 2चा जो पेपर असणार आहे हा थोडा हार्ड असते। तर सेक्शन 2 मध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, असे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण आहे, तर टोटल 150 मार्काचा या ठिकाणी पेपर होणार आहे आणि 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 45 मिनिटात आपल्याला टाइम यामध्ये भेटणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग 3 एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे। तर ह्या दुसऱ्या पेपरमध्ये एवढी पासिंग नसते, लक्षात ठेवा, ठीक आहे। म्हणजे पासिंग नाही यामध्ये। तर मेन मेरिट दुसऱ्या पेपरवर आपलं लागते, ज्यांना सुद्धा जास्त या ठिकाणी मार्क भेटणार आहे पेपरमध्ये त्यांचं सिलेक्शन होणार आहे। मेरिट जे लागते ते हे जवळपास 120 ते 130च्या दरम्यान या ठिकाणी लागते आणि नॉर्मलायझेशनचे मार्क यामध्ये जास्त वाढते, 30 मार्क नॉर्मलायझेशनचे एसएससी एमटेस हौलदार भरतीमध्ये लागते, लक्षात वाढते, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपला यामध्ये एसएससी एमटेस हौलदारचा पेपर होणार आहे आणि पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला यामध्ये काय असणार आहे, फिजिकल। तर फिजिकल कोणासाठी असणार आहे तर ते हवालदार पदामध्ये असणार आहे। तर उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 152 सेंटीमीटर लागते, छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांची यामध्ये भरली पाहिजे। तर एवढी उंची लागते। आणि ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 15 मिनिटांमध्ये मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 15 मिनिटांमध्ये मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे आणि 15 मिनिटाच्या वरती जर टाइम झाला तर फेल अपात्र केला जाणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर रनिंग आहे, 1 किलोमीटर रनिंगसाठी 20 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। आपण पैदल जरी गेलं तरी सुद्धा महिला उमेदवार 1 किलोमीटर रनिंग हे 20 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारून देते पैदलही गेलं तर यामध्ये ग्राउंड एवढं टफ नाही, एक लक्षात ठेवा। कोणी या ठिकाणी 1600 मीटर रनिंग 15 मिनिटांमध्ये आपण आरामात मारतो आणि महिला उमेदवार सुद्धा 1 किलोमीटर रनिंग हे 20 मिनिटाच्या अंदर आरामात त्या ठिकाणी येते, एक लक्षात ठेवा। तर मेन आपल्याला फोकस या ठिकाणी करायचा आहे पेपरवर। तर मेन आपलं जे यामध्ये सिलेक्शन होणार आहे तर ते सेक्शन 2च्या पेपरमध्ये या ठिकाणी होणार आहे। तर सेक्शन 2चा जो पेपर हा थोडासा टफ राहते, ज्यामध्ये जनरल नॉलेज झालं, गणित झालं, हे काही विषय त्या ठिकाणी विचारले जाते। तर ज्यांना सुद्धा एसएससी एमटेस हौलदार भरतीची तयारी करायची असेल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की येत्या 26 जूनपासून या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होत आहे आणि जवळपास 24 जुलै 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे आणि पेपर सुद्धा आपल्या महाराष्ट्राचा असते एसएससी एमटेस हौलदार या भरतीचे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की चांगली एसएससी एमटेस हौलदारची हे जवळपास 10 ते 11,000 जागांसाठी भरती या ठिकाणी येऊन राहिली। तर ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून तयारीला लागा, आतापासून अभ्यास करा, कारण की जे पण विद्यार्थी तयारी करणार आहे, अभ्यास करणार आहे, त्यांचं सिलेक्शन एसएससी एमटेस हौलदारमध्ये होणार आहे। तर चांगली शाही ड्यूटी आहे विद्यार्थी मित्रांनो एसएससी एमटेस हौलदारची। महाराष्ट्राचा जो कडाबा हा कमी लागते आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्युटी भेटते छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, नागपूर, पुणे, मुंबई ह्या ठिकाणीच आपल्याला महाराष्ट्रामध्ये ड्युटी करायला भेटते, जॉब करायला भेटते। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी। थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय